प्राची नक्की काय झालंय? मी माझं घर सोडून तुझ्याकडे राहायला आले. काय? प्लीज थोडे दिवस मला इकडे राहून दे प्लीज अच्छू. ते ठीक आहे, पण घरी नक्की काय झालंय? काही नाही का, मी बाबाला सांगितलं. बघ बाबा, एक तर ही बाई तरी राहील किंवा मी राहील. तर बाबा म्हणाला की तुला काय पाहिजे ते कर म्हणून. सध्या बाबाला ती बाई महत्वाची आहे माझ्या पुढे. छान. आणि तू बॅग घेऊन सरळ इकडे निघून आलीस. उत्तम. आजी प्लीज, मी बोलतेय ना तिच्याशी. तू काय बोलणार ग? ती सांगणार आणि तू ऐकणार. निर्शाण्या पोरी तुम्ही हल्लीच्या. प्लीज मी थोडे दिवस इकडे राहते. माझी दुसरीकडे कुठेतरी सोय होईपर्यंत मी राहू का ग प्लीज? प्राची, प्राची नक्की. अगं तू मैत्रीण आहेस माझी. तुला जितके दिवस हवं तितके दिवस तू इथे राहू शकतेस. अक्षता कुठे गेली आता ही धन्य याची? अक्षता तू आई, प्राचीच्या घरी जरा प्रॉब्लेम झालाय. ती थोडे दिवस आपल्याकडे राहिली तर चालेल? अक्षता, परवानगी यायच्या आधी मागायची असते, घरात आल्यावर नसते मागायची. You don't worry. Everything will be all right. मग कशी काय झाली कालची डिनर मीटिंग? फर्स्ट क्लास. डिनर तर फॅन्टॅस्टिकच होता. मस्त नवीन रेस्टॉरंट, मस्त मेन्यू. अर्थात सरांचा चॉईस चांगलाच आहे. मीटिंग बद्दल म्हणशील तर का आम्ही सगळ्या घरगुतीच गप्पा मारल्या. अच्छा. पण ऑफिस विषयी काही बोलणं झालं असेल? छे छे, अजिबात नाही. उगाच पुढे सोडू नकोस. तो चांदोबा तुला भेटणार आणि नचिकेतेविषयी काही बोलणार नाही असं कधी झालं? अरे बाबा, खरंच नाही. आम्ही या विषयावर एक शब्दही बोललो नाही. नचिकेतला चॅनल मधून कसा काढावा याचा लेटेस्ट प्लॅन नाही सांगितलं तुला? अजिबात नाही. आमचं या विषयावर एक शब्दही बोलणं झालं नाही. पण मग 2 तास बोलत काय होतं तुझ्याशी? तुला मागणी घातली नाही ना? नचिकेत, तू तिथेही आमचं बोलणं ऐकत होतास की काय? नाही म्हणजे आजूबाजूच्या कुठल्या टेबलवर वगैरे बसला नव्हतास ना तू? अच्छा 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 अच्छा, म्हणजे त्याने तुला मागणी घातली. ग्रेट आहे, ग्रेट आहे. त्याच्यात एवढे गट्स असतील असं वाटलं नव्हतं. खरं सांगू, मलाही. पण त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. नाहीतर तू. मी काय केलं? हा, काय केलं काय मी? काय केलं नाहीस ते सांगते मी तुला. नचिकेत, मी एवढी वर्ष तुला ओळखतेय, पण एवढ्या वर्षात कधीही जर असं धाडस दाखवून एखाद्या मुलीला प्रपोज सुद्धा केलेलं नाहीयेस. काय म्हणजे तुझ्यासारखी मुलगी मैत्रीण आहे ना माझी, त्यामुळे समस्त स्त्री जातीबद्दलच मला एक भीती आहे. अगदी बरोबर आहे. पण म्हणूनच माझ्यासारख्या मुलीला प्रपोज करणारे कौशिक सर जास्त शूर ठरतात. तुम्हाला डिवचू नकोस. मी मनात आणलं ना
मनात आणायला सुद्धा धैर्य लागतं आणि कृती करायला जबरदस्त आत्मविश्वास. नचिकेत, एखाद्या मुलीला प्रपोज करून त्याच्याशी लग्न करून दाखव. जाहीर सत्कार करीन मी तुझा. जाहीर सत्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझा झालाय सकाळी चहा. चालेल, ही कॉफी आहे. का हसायला काय झालं? काही नाही, तू आग्रहाने आम्हाला हे सगळं खिलवतोस ना म्हणून हसायला आलं. अगदी एखाद्या गृहिणीसारखं. आणि हे गुड मॉर्निंग वगैरे सगळे सोपस्कार आहेत ना, हे तुझ्यामुळे आमच्या घरात सुरू झालेत. का मग आधी उठल्यावर नो गुड मॉर्निंग? चे 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 आम्हा जोशी गोखल्यांच्या घरात काय उठलात का? झाली का तुमची सकाळ? ऊन पडली का? गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. तू एवढ्या सकाळी इकडे? मी इथे राहायला आले. ओ बरं, तू कॉफी घेणार आहेस का ग? नाही, मला ना सकाळी चहाच लागतो. हो का? हो. मग तुझा तू घे चहा करून. एक मिनिट. बस बस ग, बस बस बस. तू या घरातली गेस्ट आहेस ना. तुझ्यासाठी चहा मी करतो. ओके? पण इथे गेस्ट आहेस? मी नाही, आता असं म्हणता येणार नाही. बस मी करतो. मी त्याला मदत करते. हां. हाय. अगं तू का आलीस उठून? बस ना सुद्धा आंटी बरोबर गप्पा मार तिच्याशी. मी तुला हेल्प करते. मला हेल्प करणार नंतर कधीतरी. आज माझ्या हातचा चहा पिऊन तर बघ. मस्त बनवतो चहा. आज तू मला चहा शिकव आणि मग उद्यापासून उद्यापासून काय? मी करत जाईन. ओ रिअली? ओके. आपण तुझे बेसिक्स चेक करूया. एक कप चहाला अप्रॉक्सिमेटली तुमच्यात किती चमचे साखर टाकतात? 2. हो वाव. म्हणजे बेसिक्स तरी बरोबर आहेत. म्हणजे तुझ्या हातात चहा पिण्यात रिस्क कमी आहे. हो ना. माझा मी करूनच दाखवतो. अगं थांब. अगं मी 1 कप पाणी ऑलरेडी टाकलेलं. तू असा अंधार करून का बसलायस? मग काय करू? हे काय, तो अजून चहा सुद्धा प्यायला नाहीये. सारे थंड झाला चहा. निदान जेवला तरी आहेस का? बरं ठीक आहे, आपण आता दोघं एकत्र जेऊया. बघू नंतर. तू कुठे गेली होतीस? मोहिनीच्या शाळेतल्या प्रिन्सिपलना भेटून आले. निशांत, ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती ना, नेमकं तेच झालं. अरे इतके उलटसुलट प्रश्न विचारले ना त्यांनी मला. पण मी त्यांना सांगितलं की आम्हाला शहरापासून, ह्या कलकलाटापासून कुठेतरी लांब, एकदम निवांत ठिकाणी घर घ्यायचंय. तेव्हा ते त्यांना पटलं. तू ऐकतोयस ना?
हो. त्या म्हणाल्यात की आता काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट येऊन घेऊन जाऊ शकता. फक्त आमच्या शाळेतली एक हुशार आणि चांगली विद्यार्थिनी आता दुसऱ्या शाळेत जाणार ह्याचंच दुःख आहे. त्यांनी रादर मला हे सुद्धा कमिट केलंय की ज्या शाळेत तुम्ही मोहिनीला ॲडमिशन घ्याल त्या शाळेत ॲडमिशन घ्यायला त्यासुद्धा आपल्याला मदत करणार आहेत. आणि ज्यावेळेला मी त्यांना थँक्स म्हटलं त्यावेळेला निशांत त्या काय म्हणाला माहिती आहे, ह्या शाळेचे आणि महाजनांचे इतके जुने संबंध आहेत, म्हणजे तुमच्या सासऱ्यांपासूनच आहे. त्यांनी सुद्धा या शाळेला वेळोवेळी बऱ्याच वेळा आर्थिक मदत केली आहे. त्याचीच ही एक छोटीशी परतफेड. चल जेवूया. हो, तुला भूक लागली असेल ना? आई बोलावलंच मला? आजी म्हणाली. अहो बस ना जरा. चिंगू, प्राचीचा काय प्रॉब्लेम आहे? काही नाही, आणि असला तरी आपला त्याच्याशी काही संबंध नाही. असं कसं म्हणतेस तू? अगं ती आपल्याकडे राहते. आई, ती आपल्याकडे राहायला आली आहे म्हणून लगेच आपण तिच्या पर्सनल प्रॉब्लेम्समध्ये. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे तू दुजोरा देण्याची काही गरज नाही आहे. मला एकंदरच तिच्या वागण्यावरनं अंदाज आला होता. आता तर खात्रीच पटली. तू नेहमीच तिच्याबद्दल बायस असतेस. हे बघ चिंगू, आजपर्यंत माझ्या हाताखालनं अनेक मुलं गेली आहेत. त्यामुळे तुमच्या वयातल्या मुलांची मानसिकता मला अगदी बरोबर कळते. काय प्रॉब्लेम आहे तिला? आणि माझ्या मनात तिच्याबद्दल काहीतरी आकस आहे असं तुला का वाटतं? कारण तू नेहमी तिच्या विरुद्ध बोलत असतेस. कारण तिचं वागणंच तसं आहे. तुला नाही का असं वाटत? कधी कधी वागत असेल तशी, पण अदरवाईज ती खूप चांगली मुलगी आहे आई. आता बिचारीच्या घरच्या परिस्थितीमुळे. तेच मला म्हणायचंय. पहिल्यापासून मी तुला हेच विचारते की तिला काय प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे मला थोडीफार माहिती आहे त्यावरनं मला असं वाटलं की तिला खूप इन्सिक्युअर वाटतंय. तिच्या मनात काहीतरी कमीपणाची भावना आहे आणि हे सगळं झाकण्यासाठी म्हणून ती अशी खोटी खोटी हसते, खोटी खोटी वागते. असेल. असेल नाही, आहेच. म्हणजे खात्री आहे. तिच्या या असल्या वागण्यामुळे ती स्वतःचंही नुकसान करून घेते आणि समोरच्याचंही नुकसान करते. नुकसान हा खूप मोठा शब्द होईल आई. प्राची कुणाचं नुकसान नाही करणार. ती रॉनीशी कसं वागते बघितलंस? रॉनीशी? ती रॉनीच्या खूप पुढे पुढे करते. त्याच्या सतत अवतीभोवती असते ती. माझ्या लक्षातच नाही आलं हे. अगं म्हणूनच तर मी तुझ्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करते. चिंगू, रॉनी खूप चांगला मुलगा आहे, खूप सज्जन आहे. त्याची तर तुला तर खात्री पटले. पटली आहे हो ना? तुम्ही त्याच्याशी खूप फ्री वागता असं मला वाटतं. आणि प्राची जर अशीच त्याच्याशी मोकळेपणाने वागायला लागली तर कदाचित तो वेगळीच समजूत करून घेईल. आणि हे कुणीतरी तिला सांगायला हवं की नको? आणि चिंगू, तू तिची अगदी जवळची मैत्रीण आहेस, माझी मुलगी आहेस, समजूतदार आहेस आणि तूच तिला नीट समजून सांगू शकशील. सांगशील ना?
तू काळजी करू नकोस आई. मी प्राचीला नीट समजावून सांगेन. ओके? येऊ? हो, अभ्यास करतेस ना? सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं. इट्स ओके. चल. धनाजी, नचिकेत आज सकाळपासून दिसला नाही ना हो कुठे? म्हणजे मी आता कॅन्टीन मध्ये बघून आले, तिथेही नव्हता. अहो मॅडम, नचिकेत साहेब सकाळी हापिसात आले असते ते एवढं दिसले नसते का आपल्याला? अहो असे काय करताय, तेच विचारतीये. ते ऑफिसमध्ये येणार आहेत किंवा नाही याची कोणाला माहिती आहे का तुम्हाला? हो घ्या, निरोपच ठेवायचा असता तर तुम्हाला आधी फोन केला नसता का? आम्हाला कशाला सांगत बसले असते? त्या, मला कसले कळवतायत ते? तुम्हाला माहितीये का हो परशुराम? माका काय माहिती, मी ऑफिसात आत्ता येईलय. म्हणजे बाकीचे कामं कोण आत्ता येईल असं म्हणते मी. कठीण आहे बाबा. शिटी किती मारतोस? अरे हे काय आहे नचिकेत? तू बरा आहेस ना नचिकेत? आकांक्षा, तू माझ्याशी कधीतरी बरं बोल ना. मी तुला बरा दिसत नाही? मी पेशंट वाटतोय? पेशंट हा असा येतो हातात गुलाब घेऊन आणि सुटा बिटत, हा असा येतो पेशंट? हो, ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल मधले पेशंटच वाटताय तुम्ही. थांब, तुला काम देतो जास्त. थांब. नचिकेत, तू तुला हा असला अजिबात न शोभणारा आउटफिट घालून का आलायस? नाहीतर काय सर, तुम्ही नेहमी जे कपडे घालतात ना तेच घालत जा. असे सुटापुटात यायला लागलात ना तर तुम्हाला कोणी ओळखणारच नाही. थँक्यू व्हेरी मच. आभारी आहे मी सगळ्यांचा. तुमच्या सगळ्यांचे सल्ले मी विचारत घेतलेत. मी जरा काम करू का? प्लीज प्लीज लगेच. अरे तिकडे कुठे जातोस? काय चाललंय याचं? सर, जरा बाहेर येतं का? मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे. नाही, मला आता अजिबात वेळ नाही. सर प्लीज, इट्स अ क्वेश्चन ऑफ माय लाईफ अँड डेथ. सर प्लीज सर. ठीक आहे, येतो. थँक्यू सर. काय चाललंय? सर सर काय परफेक्ट पोझिशनवर आलात. जरा गॅप ठेवा. मी सर्वांसमोर एक कबुली जबाब देणार आहे. आकांक्षा, आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? मी तुझ्यावर प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील? હું તને ચાહું છું. તું મારી જોડે લગ્ન કરીશ? नचिकेत, हा काय पोरखळी चाललाय? सर, मी आयुष्यात पहिल्या प्रथम अत्यंत सिरियसली, गंभीरपणे आणि मनापासून काहीतरी बोललोय. इनफ ऑफ दिस नॉनसेन्स. चला सगळ्यांनी कामाला लागा. आकांक्षा, काही बोलशील का? आता का दातखिळी बसली? अरे हे काय आहे सगळं नचिकेत? पुन्हा धाडस बिडस बोलायचं नाही. सगळ्यांच्या समोर कबूल केलंय. म्हणजे ते मला दाखवायला तू आता हे सगळं नाटक केलंस का? तू सिरियसली बोललास? हे तू ठरवायचं.